एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम 137। नमस्कार, तुम्ही पाहतात एसएम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाइम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। बेकायदेशीर गांजा अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या इसमास पकडून त्याच्याकडून 1 किलो 300 ग्रॅम वजनाच्या गांजा व इतर साहित्य असा एकूण 41,200 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूर यांची धडक कारवाई। पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध व्यवसाय अंमली पदार्थ साठा तसेच विक्री करणारे तसेच रेकॉर्डर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत। पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरकडील पोलीस पथक तयार करून रेकॉर्डवरील गुन्हेगाराबाबत माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रोहित मर्दाने व विजय इंगळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मुरगुड पोलीस ठाणे हद्दीतील मुरगुड गावचे सूर्यवंशी पेट्रोल पंपाजवळ प्रमोद पांडुरंग भुई हा इसम गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती। त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंमलदारांचे पथक यांच्यासह सदर ठिकाणी जाऊन खात्री करून सापळा लावून 21 सप्टेंबर 2025 रोजी छापा टाकला असता प्रमोद पांडुरंग भुई वय वर्ष 33 राहणार तुकाराम चौक मुरगुड यांच्या ताब्यात गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला। त्याच्या कब्जातून बेकायदेशीर विक्री करता आणलेला एकूण 1 किलो 300 ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा 41,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपी विरुद्ध मुरगुड पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास मुरगुड पोलीस ठाणे करीत आहेत। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता, माननीय अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस सब इन्स्पेक्टर जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार संजय पडवळ, अशोक पवार, हिंदूराव केसरे, विजय